स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या बेडकेहाळचा ऐतिहासिक दसरा महोत्सव गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाने होत असून दसरा महोत्सव कमिटी कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 3 रोजी घटस्थापनेच्या दिवशी करण्यात आले. यावेळी सुरेश हिरेमठ, स्वामी गळतगा यांनी विधिवतपणे पौरोहित्य केले. गाव कामगार पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे पूजन करून कार्यालय प्रवेश करण्यात आला. तर श्री कल्याण सिद्धेश्वर फोटो प्रतिमेचे पूजन सुरेश हिरेमठ व माजी ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तर बाबासाहेब उपाध्ये यांनी भगवान महावीरांच्या फोटोस पुष्प अर्पण केले. या प्रसंगी सामूहिक आरती करण्यात आली. तर वर्गणी, बुक व दसरा महोत्सव जाहिरात पत्रिकेचे पूजन शिवानंद स्वामी यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दसरा कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मलगौंडा पाटील यांनी केले व दसरा महोत्सवासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. वर्गणीचे पहिले मानकरी अशोक चौगले हे ठरले. दसरा महोत्सव कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे म्हणाले, गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर ऐतिहासिक दसरा महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा असून 3 रोजी घटस्थापना, तर शुक्रवार दिनांक 11 रोजी महाजागरण, शनिवार दिनांक 12 रोजी खंडेनवमी व यात्रेचा मुख्य दिवस श्रीचा पालखी सोहळा रविवार दिनांक 13 रोजी होत आहे. याच दिवशी रात्री दसरा चौक परिसरात दारू गोळ्यांची आतिषबाजी होत असून विविध वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा होत आहे. त्याचबरोबर सोमवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 3 वाजता ऐतिहासिक सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा व्यवस्थितपणे, सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी तसेच वर्गणीसाठी ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी सहकार्य करावे. तेव्हा यात्रा काळात सर्वांनी सहकार्य करून शांततेने यात्रा पार पाडावी असे आवाहन केले. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळाचे कार्यकर्ते, सिद्धेश्वर मंदिर कमिटीचे पदाधिकारी व यात्रा कमिटीचे सदस्य यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. SB न्यूजसाठी बेडकेहाळहून प्रतिनिधी गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.